गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 12 समास 2 प्रत्यय निरूपण. प्रत्यय म्हणजे अनुभव. आपणही व्यवहारात मला याचा प्रत्यय आला असं म्हणतो, म्हणजे अनुभव आला असे सांगतो. समर्थांचा प्रत्ययावरती फार भर आहे. ज्या गोष्टींचा प्रत्यय घेता येत नाही वा येत नाही अशाला समर्थ अनुमान म्हणतात. या समासात समर्थ प्रत्येकाने स्वतःविषयीचा अनुभव तपासून घेण्यास सांगत आहे व समाजात प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टींची आठवण करून देत आहेत. श्रीराम समर्थ. श्रीराम. एका संसारासी आले हो, स्त्री पुरुष निस्पृह हो, सूचितपणे पाहो अर्थांतर. श्रीराम. काय म्हणते वासना, काय कल्पिते कल्पना, अंतरीचे तरंग नाना प्रकारे उठती. श्रीराम. या पृथ्वीवर संसारासाठी आलेल्या निस्पृह स्त्री पुरुषांना समर्थ सांगतात की अर्थ म्हणजे प्राप्तव्य, म्हणजे जे मिळवायचे ते आणि अर्थांतर म्हणजे वेगळे प्राप्तव्य. जे संसारी लोक परमार्थाहून वेगळ्या प्राप्तव्यासाठी स्वतःच्या इच्छा आकांक्षा घेऊन केवळ स्वतः सुखी व्हावे यासाठी आयुष्यभर त्या सुखाच्याच मागे धावत असतात, अशा लोकांबद्दल समर्थ सांगत आहेत. जीवन जगत असताना जीवाच्या काही इच्छा अपूर्ण राहून जातात. या अपूर्ण इच्छा वासना रूपाने पुन्हा दुसरा जन्म घेतात. या वासना अनेक प्रकारच्या असतात. कधी आपल्याला सुंदर बंगला असावा, तर कधी मला रोज पंचपक्वान्नाचे जेवण मिळावे, कधी आपण चित्रपटातले हिरोसारखे असावे, आपण खूप श्रीमंत असावे, दिसायला सुंदर असावे, माझे चालणे बोलणे सगळं सुंदर असावे, म्हणजे वक्तृत्वही चांगलं असावे, अशा विविध इच्छा मनुष्य करीत असतो. आणि या इच्छा पूर्ण करण्यासाठी तो पंच विषय असलेले शब्द स्पर्श रूप रस गंध या विषयांमार्फत त्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी विषयात गुंतून अनेक प्रकारच्या कल्पना करून त्यात भराऱ्या मारत असतो. त्यामुळे अंतःकरणात अनेक विचारतरंग उठतात. त्या विचारांचे खेळ कसे चालतात तेच पुढच्या ओवीत समर्थ आपल्याला सांगत आहेत. बरे खावे बरे जेवावे, बरे ल्यावे बरे नेसावे, मनासारिखे असावे सकळ काही. श्रीराम. ऐसे आहे मनोगत, तरी ते काहीच न होत, बरे करिता अकस्मात वाईट होते. श्रीराम. प्रत्येक माणसाचा स्वभावच असा असतो की त्याला रोज खाण्यापिण्यामध्ये वेगवेगळे पदार्थ लागतात. जर आपण रोज साधं भाजी पोळी केली ना की लगेच सगळेजण म्हणतात काय रोज रोज नुसती भाजी पोळी खायची, म्हणजे त्याला त्याच्यात विविधता हवी असते.
रुचकर जेवण पाहिजे असतं, पौष्टिक पदार्थ हवे असतात. मग आता हिवाळा आला आहे, मग लगेच पौष्टिक पदार्थ पाहिजे शरीराला. डिंक पाहिजे, डिंकाचे लाडू हवेत, उन्हाळ्यामध्ये थंड पदार्थ हवे, वेगवेगळे सरबत, आईस्क्रीम हवे, पावसाळ्यात गरम चहा, कांद्याची भजी, नुसते असे सगळे पदार्थ चविष्ट आणि रुचकर, पौष्टिक असं सतत रोजच्या खाण्यापिण्यामध्ये वेगवेगळे आणि भरपूर असावेत असं प्रत्येकालाच वाटत असते. फक्त खायलाच भरपूर पाहिजे आणि वेगळे वेगळे पदार्थ पाहिजे असे नाही, तर अंगावरील वस्त्रही खूप उत्तम असावीत, पुन्हा ती ब्रँडेड असावीत आणि शिवाय त्या वस्त्रांवर साजेशी अशी ज्वेलरी पण असावी. म्हणजे हा देह कसा सुंदर रीतीने सजवावा बाह्यांगाने हे प्रत्येकाला सारखे सतत वाटत असते. आणि जीवनातील प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी अशी जरी कितीही वाटत असले तरी प्रत्येक गोष्ट मनासारखी मिळेलच हे सांगता येत नाही. म्हणून असे सर्वांचेच मनोगत जरी असले तरी कोणाचेही व कधीही सातत्याने अशा इच्छा पूर्ण होत नाहीत व अनपेक्षितपणे प्रतिकूल घटना घडतच असतात. म्हणजे असं होते की आता माझ्या सगळं मनासारखं घडतं आहे, ते मनासारखं घडतंय ना घडत आहे, तोच काहीतरी अनपेक्षित अशी घटना घडते आणि सुख म्हणता म्हणता एकदम दुःख समोर येऊन उभी राहते. मग असे का होते? म्हणून पुढच्या ओव्यांमध्ये समर्थ आपल्याला सांगत आहेत, एक सुखी एक दुःखी प्रत्यक्ष वर्तते लोकी, कष्टी होनिया सेखी प्रारब्धावरी घालिती, अचूक यत्न करवेना म्हणून केले ते सजेना, आपला अवगुण जाणवेना काही केल्या श्रीराम. की आपण असा पाहतो की या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती कोणी सुखी असते तर कोणी दुःखी असते. म्हणून सुखात असताना हे सुख आनंद कोणामुळे मला प्राप्त झाला आहे, हे सुख मिळाले यावर फारसा विचार कोणी करत नाही. पण दुःख मात्र वाट्याला आल्याबरोबर तक्रारी सुरू होतात. माझ्याच वाट्याला असे का आले? मी इतके देवाचे करते तरी दुःख माझी पाठ सोडत नाही. माझ्या मनासारखे कधी काही घडतच नाही. माझ्या प्रारब्धात सुखच नाही. खरे म्हणजे प्रारब्धाच्या नावाने मनुष्य बोटे मोडीत बसतो. पण प्रारब्ध हे माझ्या केलेल्या कर्माचे फळ आहे हे मात्र तो विसरून जातो. ईश्वर प्रारब्ध कधीच घडवत नाही. मी जे काही कर्म केले असेल ते कर्म चांगले केले असेल तर सुख व वाईट केले असेल तर दुःख मिळणारच आहे. म्हणून ईश्वर कधीच सुख व दुःख देत नाही. तो केवळ त्याचा हिशोब ठेवतो व योग्य वेळ म्हणजे फळ भोगण्याची योग्य वेळ आली की तो फळ भोगण्याची फक्त व्यवस्था तो पाहतो. ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे तो फळ देतो. म्हणून समर्थ आपल्याला सांगतात आहे की एक सुखी एक दुःखी होण्याचं कारण प्रारब्धावर तुम्ही ढकलू नका. म्हणून पुढच्या ओवीत समर्थ त्याचं उत्तर देताना सांगतात की तुम्ही प्रारब्धाला दोष देऊ नका. तुम्हाला दुःख भोगावे लागते याचे खरे उत्तर एकच आहे की अचूक यत्न करवेना. म्हणून समर्थ इथं सांगतात आहे 6व्या ओवीत, अचूक यत्न करवेना म्हणून केले ते सजेना, आपला गुण जाणवेना काही केल्या श्रीराम. की यश व सुखासाठी जसा अचूक प्रयत्न करणे जरुरी असते तसा तो हातून होत नाही व म्हणून हाती घेतलेल्या कार्यात यश येत नाही. यात आपल्याकडे येणारा दोष काही केले तरी कोणाला कळत नाही व मान्यही होत नाही. मान्य न होण्याचं एकच कारण आहे की मनुष्याचा स्वभावच असा आहे की तो दोष स्वतःकडे कधीच घेत नाही. कुठलेही कार्य काम करताना योग्य तऱ्हेने जो प्रयत्न करायला हवा तसा तो करत नाही व त्या अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडतो. स्वतःचा अवगुण लक्षात न आल्यामुळे आपण दुसऱ्यांना दोष देतो. त्यासाठी आपण एक दृष्टांत घेऊयात की 2 सख्खे भाऊ आहेत. दोघांनाही वडिलोपार्जित शेतजमीन सारखीच वाट्याला आलेली असते. एक श्रीमंत होतो व दुसरा गरीब राहतो. श्रीमंत माणूस काय करतो की तो त्याच्या शेताची सुंदर मशागत करतो,
शेतात उत्कृष्ट बी बियाणे पेरतो, त्यावर कीड पडू नये म्हणून औषधी फवारणी करतो. केवळ पावसावर अवलंबून न राहता शेतमाळ तयार करून पावसाचे पाणी साठवून नंतर शेताला देतो. विहीर खणतो. नंतर सुंदर पीक आल्यावरही पक्ष्यांपासून त्याचे रक्षण करतो व नंतर ते धान्य विक्रीसाठी बाजारात आणतो. पण या उलट उलट दुसरा भाऊ केवळ आळशीपणामुळे त्या शेतीची मशागत करत नाही. त्या शेतीमध्ये जर बी पेरायचं असेल तर तो निकृष्ट किडके बी बियाणे पेरतो. पाऊस पडला तर ठीक, नाहीतर पाहू नशिबात जे असेल ते घडेल. त्याचा काहीच तो दूरदृष्टीने विचार करत नाही. पाऊस आला नाही तर काय करायचं याची तरतूदही तो करून ठेवत नाही. असे करूनही जर किडके बी पेरूनही थोडेफार शेतात पीक आले तर पक्षी येतील व ते धान्य खातील हा सुद्धा तो विचार करत नाही. त्याची काहीच काळजी घेत नाही. मग कुठलीही काळजी न घेणारा आळसापायी योग्य प्रयत्न न करता तो त्याच्या वाट्याला सुख कसे येईल हो? मग दुःख झाले की तो प्रारब्धाला दोष देतो. आपल्याही रोजच्या व्यवहारात पाहणं, इतक्या रोजच्या दैनंदिनी व्यवहारात छोट्या छोट्या गोष्टी असतात. आपण गॅसवर दूध ठेवतो आणि गॅसवर दूध ठेवल्याबरोबर दारावरची बेल वाजते आणि आपण दार उघडायला जातो आणि दार उघडल्यावर कोणीतरी व्यक्ती आलेली असते, त्याच्याशी आपण बोलत उभे राहतो. तिकडे दूध उतू जाते. पण आपण तिकडे गेल्यावर दूध उतू गेल्यावर काय म्हणतो, हे दारावरची बेल वाजली ना म्हणून दूध उतू गेलं. पण आपण नाही घेतली आहे ना काळजी की तो गॅस स्टीम करावा किंवा तो गॅस बंद करावा. म्हणजे आपण स्वतःकडे दोष घेत नाही. दारावरची बेल वाजली म्हणून दूध उतू गेलं असं म्हणतो. तसेच आपण काही सार्वजनिक कार्यक्रम ठेवत असतो. त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण कार्यक्रमाचे नीट नियोजन करत नाही, निमंत्रण पत्रिका व्यवस्थित वाटत नाही आणि जे स्थळ कार्यक्रमासाठी घ्यायचं आहे ते पण खूप गावाच्या बाहेर घेतो. मग असे झाल्यावर तो जर कार्यक्रम यशस्वी नाही झाला तर आपण प्रारब्धाला दोष देतो की मी इतकी मेहनत घेतली. अरे पण मेहनत काय घेतली? तुमचे प्रयत्न जे तुम्ही केले ते सगळे चुकीचे घेतले आहे. कार्य करण्यासाठी कार्यस्थळ पाहताना तुम्ही खूप लांबचं कार्यस्थळ पाहिलं. मग थंडीच्या दिवसामध्ये लोक इतक्या लांब येतील का हा विचार नाही केला. व्यवस्थित निमंत्रणं दिले नाही आहेत. दिवसभर ज्या पत्रिका तुम्ही छापल्या होत्या त्या पण लोकांपर्यंत पोहोचल्या नाही आहे. मग तुमचं जर कोणतंच नियोजन बरोबर नसेल तर तो कार्यक्रम कसा काय यशस्वी होईल? पण असं करूनही आपण आपल्याकडे याचा दोष घेतच नाही. म्हणून समर्थ म्हणतात की तुम्ही कोणतंही काम करत असताना नुसती ढोर मेहनत करूनही काहीही होणार नाही. कारण कुत्रा सुद्धा दिवसभर फिरत असतो म्हणून त्याला काहीही प्राप्त होत नाही. त्यासाठी कुठलेही काम हाती घेतल्यानंतर अचूक प्रयत्नांची नियोजनबद्ध, कालबद्ध व सूत्रबद्ध प्रयत्न सातत्याने केले तर सुखच आपल्या मागे येते. पण त्यासाठी आपल्यातील अवगुण जाणून आपले दोष आपण मान्य करावे व ते सुधारण्याचा प्रयत्न करावा. नाहीतर चुकांमागून चुका होतात व अपयशाचे खापर नशिबावर फोडले जाते. समर्थांना नशीब, दैव, भाग्य यांना दोष देणे अजिबात मान्य नाही. म्हणूनच ते आपल्याला या ओवीमध्ये समज देत आहेत की तुम्हाला जर संपूर्ण यश हवे असेल तर अतिशय अचूक प्रयत्न करणे आवश्यक आहे. मग अचूक प्रयत्नासाठी कोणतेही कार्य करताना मला काय साध्य करायचे आहे व त्यासाठी कोणते साधन हवे याची पूर्ण कल्पना हवी, तरच अचूक प्रयत्न केला जातो. जो आपला आपण नेणे तो दुसऱ्यांचे काय जाणे, न्याय सांडिता दैन्यवाणे होती लोक श्रीराम. की जो स्वतःचीच नीट परीक्षा करू शकत नाही तर मग तो दुसऱ्यांचे अंतर्मन काय जाणणार आहे? म्हणजे प्रयत्न अचूक असला तर पाहिजे हा नियम मोडून अजिबात चालणार नाही. हा नियम जो मोडेल त्याला हाल अपेष्टा सोसाव्या लागतील आणि त्याच्या वाट्याला दैन्य येईल. लोकांचे मनोगत कळेना, लोकांसारखे वर्तवेना, मूर्खपणे लोकी नाना कलह उठती श्रीराम.
मग ते कळो वाढती, परस्परे कष्टी होती, प्रयत्न रातांती श्रमची होय श्रीराम. म्हणून कुठलेही कार्य करताना लोकांचे मनोगत, लोकांच्या विचारांची दिशा जर कळली नाही तर त्यानुसार आपल्याला जगात वागता येत नाही. आणि असं जर आपण लोकांचा विचार न करता जगात वागायला लागलो तर आपल्या हातून योग्य कार्य चांगल्या पद्धतीने होऊ शकत नाही. म्हणजे न्यायनीतीला सोडून जर वागलं तर फजितीच होते. मग या आपल्या मूर्खपणामुळे व्यवहारात अनेक प्रकारचे संघर्ष, संकटे उभी राहतात. हे संघर्ष वाढतच राहिले तर एकमेकांना यातना देणेही वाढतच जाते. म्हणजे एकमेकांचा राग द्वेष करणे याचं प्रमाण वाढतच जाते व शेवटी सर्व प्रयत्न संपून केवळ कष्टच उरतात. ऐसी नवे वर्तणूक परीक्षावे नाना लोक, समजले पाहिजे नेमक ज्याचे त्या परी श्रीराम. शब्द परीक्षा अंतर परीक्षा काही एक कळे दक्षा, मनोगत नतद्रक्षा काय कळे श्रीराम. दुसऱ्यास शब्द ठेवणे आपला कै पक्ष घेणे, पाहू जाता लौकिक लक्षणे बहुतेक ऐसी श्रीराम. लोकी बरे म्हणा या कारणे, भल्यास लागते सोसणे, न सोसिता भंडवाणे सहजची होय श्रीराम. आपणास जे मानेना तेथे कदापि राहवेना, तर उरी तोडून जावेना कोणी एक श्रीराम. म्हणून जगात असे वागून चालत नाही. सर्व संबंधितांची आपल्या संबंधात जे जे कोणी येत असतील त्या सगळ्यांची परीक्षा आपल्याला करता आली पाहिजे. त्यानुसार परीक्षा करून त्यांच्याशी वागता आलं पाहिजे. कारण माणसाच्या बोलण्यावरून व हालचालीवरून त्याची अंतरपरीक्षा करण्याचे कसब चाणाक्ष लोकांकडे असतात. कारण चाणाक्ष लोक ज्या माणसाने काही जर बोलले तर त्या बोलण्यातल्या शब्दांचा गुप्त व प्रगट अर्थ त्यांना कळतात. आणि अशी जर दृष्टी असेल तरच ते अंतर्मन जाणून त्यांच्याशी चांगलं वागू शकतात. पण अशी जर विचारांची दृष्टी नसेल, दुसऱ्यांचं बोलणं समजून घेता येत नसेल, तर मग असे दृष्टी जर नसली तर दुसरं काय होणार आहे हो. की कारण असे लोक काय करतात, अशी दृष्टी नसली की दुसऱ्यांचा विचार करत नाही आणि माझेच सगळं खरं असं समजूनच या समाजामध्ये वागायला लागतात. पण असं दुसऱ्याला दोष देऊन स्वतःच्या वागण्याचे समर्थन करण्याचा प्रकार या जगामध्ये सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतो. पण समाजामध्ये भलेपणाने जर तुम्हाला राहायचं असेल, तुम्हाला जर मान सन्मान हवा असेल, आदर्श म्हणून या जगतात राहायचं असेल तर आपल्याला अशा लोकांना सुद्धा की जे आपल्या मनाविरुद्ध वागतात त्यांना पण सोसावेच लागेल. कारण सोसले नाही तर भांडखोर म्हणवून घ्यावे लागणे सहजच घडते. म्हणजे जेथे सगळे मनाविरुद्ध घडते आहे तेथे थांबणे पण अत्यंत कठीण जरी असले, तिथं लोकांची भीड असल्या कारणाने तुम्हाला तिथून निघूनही जाता येत नाही. तर मग अशा वेळेस त्या मनाविरुद्ध वागणाऱ्या लोकांना पुन्हा मनाविरुद्ध जरी घडत असलं तरीही त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि असं जर समजून घेतलं तर काही दिवसानंतर तेच लोक तुमच्या मनाविरुद्ध जरी आधी ते वागत असले तरी त्यांना तुमचं म्हणणं पटते. कारण तुम्ही योग्य रीतीने त्याला ते पटवून दिलेले असते. मग योग्य रीतीने बोलून तुम्ही त्यांना जर आपलंसं केलं तर असं योग्य बोलणारा व तसे स्वतः वागणारा समाजातल्या सगळ्या लोक अशा व्यक्तीला मान देतात. कारण न्याय व अन्याय याचा निवाडा ते सहज रीतीने करू शकतात. लोकास कळेना तवरी, विवेके क्षमा जो न करी, तेने करिता बराबरी होत जाते श्रीराम. पण असे ओळखण्यासाठी, लोकांनी तुम्हाला मान देण्यासाठी बहुसंख्य लोकांना, या ज्ञानी लोकांची किंवा जे चाणाक्ष असतात त्यांना समजून घ्यायला थोडासा वेळ लागतो.
पण तो वेळ पूर्ण त्याला देऊन जर आपण त्यांना समजून घेतलं तर मग लोकांना त्याची थोरवी हळूहळू जेव्हा कळायला लागते तेव्हा त्या थोर माणसाला म्हणजे वैरीसुद्धा त्याला दूषणे देणं बंद करतो. असा थोर असतो तो अशा प्रत्येक प्रसंगाला क्षमाशील असतो. कारण क्षमा हा गुणधर्म प्रत्येकाजवळ असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण क्षमाशील जर वृत्ती असेल तर लोकांना आपलंसं करणं सोपे जाते आणि असे जर नसेल तर थोर व सामान्य यात काहीच फरक उरणार नाही. दोघंही जर एकाच पातळीवर उरले तर मग दोघांमध्ये फरकच काय राहणार आहे. म्हणून 17व्या ओवीत समर्थ आपल्याला सांगतात, जवरी चंदन झिजेना तव तो सुगंध कळेना, चंदनाणी वृक्षनाना सगट होती श्रीराम. जव उत्तम गुण न कळे तो या जनास काय कळे, उत्तम गुण देखता निवळे जगदांतर श्रीराम. जगदांतर निवळत गेले जगदांतरी सख्य झाले, मग जाणवे ओळले विश्वजन श्रीराम. जनी जनार्दन ओळला तरी काय उणे तयाला, राजी राखावे सकळाला कठीण आहे श्रीराम. की आपल्याला माहिती आहे की चंदनचं खोड उगळल्याशिवाय त्याचा सुगंध येत नाही, दरवळत नाही. मग चंदनाचा खोड उगळल्याशिवाय त्याचा सुगंध पसरत नाही आणि तो जोपर्यंत पसरत नाही तोपर्यंत वृक्ष आणि चंदन हे आपल्याला सारखेच वाटतात. पण तो जेव्हा स्वतः झिजतो तेव्हा त्याचा सुगंध पडतो. तसंच इथे आहे की जे क्षमाशील लोक असतात त्यांना स्वतः आधी लोकांसाठी झिजावे लागते, त्यांना क्षमा करावी लागते आणि हे गुण त्यांनी अंगीकारल्यानंतरच उत्तम गुण लक्षात येईपर्यंत सामान्य माणसांना हे लक्षात येणार नाही की खरोखरच हा उत्तम रीतीने कार्य करतो आहे, तर याचं आपण ऐकलं पाहिजे. आणि असा जेव्हा तो लोकांसाठी झिजतो तेव्हाच लोकांचे त्याच्याबद्दलचे सगळे संशय दूर होतात आणि मग हळूहळू जेव्हा संशय नाहीसे होतात तेव्हा समाज मन असं निवून गेल्यावर म्हणजे ते शांत झाल्यावर सर्वत्र अनुकूलता मिळते व सर्व जग आपलेसे होते असे खुशाल समजावे. मग अशा लोकांच्या रूपाने तो जनार्दनच जसा काही यावर प्रसन्न होतो. मग त्याला काहीच कमी पडणार नाही. पण त्यासाठी सर्वांची मने मात्र सांभाळावी लागतात. पण हे जितके वाटते तितके सोपे नाही, हे मात्र तितकेच खरे आहे. पेरिले ते उगवते, उसणे द्यावे घ्यावे लागते, वर्म काढिता भंगते परांतर श्रीराम. लौकिकी बरेपण केले तेने सौख्य वाढले, उत्तरासारखे आले प्रत्युत्तर श्रीराम. हे आवगे आपणापासी जेथ बोल नाही जनासी, शिकवावे आपल्या मनासी क्षण क्षणा श्रीराम. निसर्गाचा नियम आहे की जे पेरले ते उगवते. मग व्यवहारातही तेच आहे. तुम्ही जर चांगलं बी पेरलं असेल तर शेत चांगलं येणार आहे. पण म्हणजे तसंच आपण जर आपलं कर्म चांगलं केलेलं असेल तर आपल्याला सुख मिळणार आहे. मग व्यवहारातही तसंच आहे की तुम्ही जे काही आधी पेरून ठेवता त्याचंच फळ तुम्हाला मिळत असल्यामुळे व्यवहारातही काही मागावे लागते, काही द्यावे लागते. दुसऱ्यांची उणीधुणी काढली तर मन दुर्खवते, वैरी बनते. म्हणून तुम्ही कोणाशीच वैर ठेवू नका. तुम्ही समाजामध्ये सगळ्यांशी चांगुलपणाने वागले तर जीवन सुखाचे होते. जसे आपण समाजाची वागतो तसा आपल्याला प्रतिसाद मिळत असतो. म्हणूनच समर्थांनी पेरले ते उगवते असं म्हटलं आहे की हा विचार आपला आपणच करायला हवा. लोकांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही. आतापर्यंत सांगितलेली शिकवण स्वतःच्या मनाला सतत देत राहावी असं समर्थ त्या 23व्या ओवीत आपल्याला सांगतात. खळ दुर्जन भेटला क्षमेचा धीर बुडाला, तरी मानेची स्थळ त्याग केला पाहिजे साधके श्रीराम. लोक नाना परीक्षा जाणती अंतर परीक्षा नेणती, तेने प्राणी करंटे होती संदेह नाही श्रीराम. म्हणून
समर्थांनी आतापर्यंत जी शिकवण आपल्याला सांगितली आहे ती प्रामाणिक साधकाने अत्यंत दुष्ट असणाऱ्या दुर्जनांशी गाठ पडल्यावरही जर त्याचा त्रास त्यांनी सहन करावा, पण तो त्रास जर त्याला सहन होणे अशक्यच झाले तर त्याने कुठलेही आरडाओरडा न करता, आदळआपट न करता, त्याच्याशी वादविवाद न घालता, कुठल्याही प्रकारचा त्रागा न करता तिथून सरळ निघून जावे आणि आपलं कार्यक्षेत्र दुसरं निवडावं. कारण सामान्य माणसे बहिरंगावरून परीक्षा करण्याचाच प्रयत्न करत असतात. त्यांना अंतरंगाची परीक्षा करता येत नाही. त्यामुळे ते करंटे होतात, यात शंकाच नाही. म्हणून शहाण्यांनी त्यांच्यापासून दूरच राहावे. आपणास आहे मरण, म्हणून राखावे बरेपण. कठीण आहे लक्षण, विवेकाचे श्रीराम. अतिशय सुंदर ओवी ही समर्थांनी सांगितली आहे की आतापर्यंत त्यांनी आपल्याला शिकवण दिली की कोणी कसंही वागलं तरी आपण चांगलं वागावं. हे वागत असताना समर्थ म्हणतात की आपल्याला जर मरणाचं स्मरण असेल तर मनुष्य कधीच वाईट वागू शकत नाही. म्हणून ते सांगतात, आपणास आहे मरण, म्हणून राखावे बरेपण. कठीण आहे लक्षण, विवेकाचे श्रीराम. की जो म्हणून जन्माला येतो तो केव्हा ना केव्हा जाणारच आहे. कुणी आज तर कुणी उद्या, एवढाच काय तो फरक आहे. पण जी कुणाची कोणती नियोजित वेळ ठरलेली असेल त्या वेळेनंतर एक क्षणही त्या भूतलावर अजिबात माणसाला थांबता येणार नाही. हे कटू असले तरी सत्य आहे. परंतु वैशिष्ट्य असे आहे की जो मृत्यू अनिवार्य आहे हे जेवढे सत्य, त्यापेक्षाही एक अगम्य सत्य असे आहे की सगळे जग मरण पावेल, परंतु मी मात्र इतक्या लवकर जाणार नाही असेच प्रत्येकाला वाटते. जणू काही तो अमरपट्टाच घेऊन आला आहे आणि त्याचप्रमाणे तो अमरपट्टा घेतल्यासारखा समाजात वागायला लागतो. त्याला जर आपल्या मरणाचे स्मरण असेल तर तो जगात वागताना ज्या गुर्मीमध्ये, ज्या अहंकारात, मस्तीत तो राहतो असे झाले नसते. म्हणून या ओवीत समर्थ अत्यंत बारीक विचार आपल्याला सांगतात आहे की जीवनात बऱ्याच वेळा कोणाशी भांडण तंटा होतो, मतभेद होतात, पण भांडण करताना मला जर माझ्या मरणाचे स्मरण झाले तर मी त्याच्याशीच काय कुणाशीच भांडू शकणार नाही. आपण व्यवहारात पाहतो की काही लोकांना मग पश्चाताप होतो की मी त्याच्याशी भांडलो, कालच त्याच्याशी माझा मतभेद झाला आणि आज तो गेला, असं मी करायला नको होतं, असं त्याला मग पश्चाताप होतो. मग त्याचे त्याला वाईट वाटते, सारखी मनाला रुखरुख लागते. हेच समर्थ इथं आपल्याला सांगतात की आपल्याला जर आपल्याला मरण आहे याचे आपण भान ठेवायला हवे. प्रत्येक क्षणाला तुम्ही चांगले वागा, कारण पुढच्या क्षणाला काय वाढून ठेवले आहे हे कोणालाच माहीत नाही. म्हणून जो क्षण आपल्या हातात आहे त्या क्षणाला तुम्ही सतत चांगलेच वागा. असा विवेक ठेवणे जरा कठीणच आहे, पण तो विवेक ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी गोंदवलेकरांच्या चरित्रामध्ये एक प्रसंग गोंदवलेकर महाराजांनी सांगितला आहे की एक नवीन लग्न झालेला युवक पत्नीसोबत महाराजांच्या दर्शनाला जातो. महाराजांसमोर तो बसतो, त्यांना नमस्कार करतो आणि त्यांच्याशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला लागतो. आणि ते बोलता बोलता तो महाराजांना सांगतो की मी आम्हा दोघांचाही विमा उतरवला आहे. त्यावर महाराज म्हणाले, अरे इतक्या तरुण वयात विमा काढायची काय गरज आहे रे? तर त्यांनी म्हटलं, महाराज म्हणाले की काढता आला असता ना 8-10 वर्षांनी आरामात. पण तो तरुण म्हणाला, अहो महाराज, या जीवनाचा काय भरोसा आहे? पटकन केव्हाही कोणत्याही क्षणी मरण येऊ शकते. मग महाराज काहीच बोलले नाही. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या व आता हे जोडपे जायला निघाले. तेव्हा महाराज त्यांना म्हणाले, निघता निघता त्यांना पुन्हा थांबवलं. 1 मिनिट थांबा म्हणे. आणि मग ते थांबले आणि त्या तरुणाला म्हणाले की अरे बाबा, आजपासून तुम्ही दोघे नामस्मरणाला लागा, तुमचे भले होईल. तर तरुण म्हणाला, महाराज इतक्या लवकर काय नामस्मरण करायचे, म्हातारपणी करूया ना. महाराज मनातल्या मनात हसले. पहा आहे का विवेक त्या तरुणाला.
कारण विमा ताबडतोब काढायचा त्यावेळेस त्याला मरणाचं स्मरण आहे, परंतु नामस्मरण मात्र म्हातारपणावर ढकलायचे. तिथे मात्र आपण म्हातारपण येईपर्यंत जगणार आहोत याची खात्री ठेवायची. याला विवेक म्हणायचे का? म्हणूनच समर्थ म्हणतात आहे की हा विवेक करणे अत्यंत कठीण आहे, पण तो करणे आवश्यक आहे. कारण मरण आहे, प्रत्येकाला मरण आहेच. ते केव्हा येईल याचा भरोसा नाही. म्हणून सदैव तुम्ही सरळ वागा, बरे वागा व हा कठीण असला तरी हा विवेक तुम्ही जागृत ठेवा. थोर लहान समान आपले पारिखे सकळ जन, चढते वाढते सनिधान करिता बरे श्रीराम. बरे करिता बरे होते हे तो प्रत्ययास येते, आता पुढे सांगावे ते कोणास काय श्रीराम. हरिकथा निरूपण बरेपणे राजकारण, प्रसंग पाहिल्या विना सकळ खोटे श्रीराम. म्हणून प्रतिष्ठित असो, श्रीमंत असो, सामान्य असो, गरीब असो, परिचयाचा असो, अनोळखी असो, अशा सर्वांशी सारखेपणाने वागावे. त्यांच्याशी अधिकाधिक संबंध सतत वाढवित राहावे हे चांगले लक्षण आहे. कारण आपण चांगले असलो तर सगळंच चांगलं आहे. म्हणूनच म्हणतात ना की आपण चांगले तर जग चांगले, सर्व चांगले होते. हा तर सगळ्यांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. शहाण्याला आणखी काय सांगावे लागेल. पण यासाठी समर्थ विसरले नाही आहे की समर्थ तिथं सांगतात आहे की त्यासाठी तुम्ही हरिकथा करावी, निर्गुण हरीचे निरूपण करावे, सर्वांचे हित डोळ्यासमोर ठेवून नेमस्त राजकारण करावे. प्रसंगमान व कालमान ओळखून कार्य केले नाही तर तुम्हाला अपयशच येईल. म्हणजे हरिकथा निरूपणामधून म्हणजे जर भगवद्गीतेसारखा ग्रंथाचा जर अभ्यास केला तर न्यायनीतीने कसं वागायचं याचं ज्ञान आपल्याला आपोआपच उपलब्ध होते आहे जर आपण अभ्यास केला तर. म्हणून समर्थ तिथे आपल्याला हरिकथा करावी असं सांगतात. आणि या समासाचा शेवट करताना अत्यंत महत्त्वाची ओवी समर्थांनी आपल्याला सांगितली आहे. विद्या उदंडची शिकला, प्रसंग मान चुकतची गेला, तरी मग तये विद्येला कोण पुसे श्रीराम. की समर्थ म्हणतात की या समाजामध्ये प्रत्येक गोष्टीचं शिक्षण घेण्याची अत्यंत गरज आहे. म्हणजे विद्या उदंड शिकायलाच हवी, पण नुसते पुस्तक पंडित आहेत त्याच्या वर्मावरच त्यांनी हे बोट ठेवलेले आहे. कारण नुसतं पांडित्य असून चालणार नाही, नुसती डिग्री असून चालणार नाही. पांडित्य भरपूर आहे, सकल शास्त्र जिवेवर वस्तीला आहे, विद्वत्ताही अंगात अगाध आहे. पण अनेक पदव्या संपादन केल्यानंतरही व्यवहारात कसे वागावे, कोणत्या प्रसंगी कसे बोलावे, काय बोलावे, प्रसंगाचे भान नसल्यामुळे त्याला काय बोलावे, कसं वागावे काहीच समजत नसेल. आणि असं झालं तर त्याच्या विद्वत्तेला व पदव्यांना काहीच किंमत उरत नाही. त्याच्या ज्ञानाचा उद्धारच होताना नेहमी आपण पाहतो. एकदा एक गृहिणी आपल्या भरपूर पदव्या घेणाऱ्या पतीबद्दल बोलत होती. ती म्हणाली की आमचे हे नुसतेच MA PhD झालेत हो, पण साधा तांदूळ आणायला सांगितला ना तर तांदूळ खरेदी करताना तो कधीच नवीन खरेदी करू नये, तो जुना तांदूळ खरेदी करावा. कारण जुना तांदूळ चांगला असतो असं त्याचं निरीक्षणाने ठरवलेलं आहे. तर मग त्याला जर तांदूळ आणायला सांगितलेलं आणि तर तो तांदूळ नवा आणेल आणि तांदूळ जर नवा आणू नये असं जर त्याला सांगितलं आणि डाळ आणायला सांगितली तर तो डाळ नवीन आणायची सोडून ती जुनी आणतो. म्हणजे तो एकदम विरुद्ध सगळं करतो. म्हणून ती बायको म्हणते की त्यांनी आणल्यानंतर तो गुरमीतच म्हणतो की आता तरी मी हे डाळ आणि तांदूळ बरोबर आणले आहे की नाही. कारण आता त्यांनी आणलेले जे तांदूळ आहे ते नवीन आहे आणि डाळ मात्र त्यांनी जुनी आणली आहे. मग त्याची बायको म्हणते की ह्यांनी मला एवढ्या गुरमीत विचारलं, पण मी तर बाई त्यांना सांगून टाकलं की तुमची चुलीत गेली तुमची डॉक्टरेट पदवी, की व्यवहारातलं एवढं ज्ञान तुम्हाला नाही आहे की डाळ कशी आणावी, तांदूळ कसे आणावे. असे जळजळीत उद्गार दुसरे काय सांगतात तो. तसेच एका पाकशास्त्रात पदवीधर असलेल्या मुलीची आई म्हणते, आमची बेबी पाकशास्त्रात पदवीधर आहे
पण साधी पुरणपोळीही तिला करता येत असेल तर शपथ आहे हो. IT मधला मोठ्या पॅकेज असणारा मुलगा म्हणतो, भाजी घेताना भैया हे बटाटे काय डझन दिले, याला काय म्हणावे. असा शिक्षणाचा उद्धार घरोघरी होत असतो. वास्तविक हा व्यवहार काही कोणत्या कॉलेजमध्ये शिकवत नाही, परंतु अपेक्षा अशी असते की शिक्षण घेणाऱ्या माणसाने चौफेर लक्ष ठेवले पाहिजे. शिकता शिकताच व्यवहाराचे भान ठेवले पाहिजे. जर शिक्षण घेतलेला एखादा शोकसभेत जाईल आणि शोकसभेमध्ये जोक सांगणे, चांगले कार्य सुरू असताना तेथे प्रसंगाचे भान न ठेवता अभद्र बोलणे, समोरचा श्रोता कसा आहे न समजून खूप मोठे मोठे शब्द वापरून वक्तृत्व करायचं, मग ते श्रोत्यांना समजले की नाही याचाही काही विचार करायचा नाही, हे सर्व केवळ प्रसंगाचे भान ठेवले नाही म्हणून घडते. त्यामुळे सगळी विद्या निरर्थक ठरते. पण आजच्या काळात तर या ओवीचा खरोखर विचार करण्याची गरज आहे. कारण बऱ्याच तरुण पिढीमध्ये हे व्यवहार ज्ञान नाही हे आपल्या लक्षात येते. त्यांनी शिक्षण खूप घेतलेले आहे, पण त्यांना व्यवहार ज्ञान मात्र अजिबात नाही हे बऱ्याच वेळा आढळून येत आहे. कारण त्यांच्यावर कधी जबाबदारी पालक टाकतच नाही. त्यासाठी लहानपणापासून व्यवहार करत नसल्यामुळे त्याला हे समजत नाही. म्हणून मुलांना व्यवहार ज्ञान लहानपणापासून पालकांनी द्यायला हवे. खरेच समर्थ किती छोट्या छोट्या गोष्टी पण त्याचे ज्ञान नसेल तर जीवनामध्ये माणसाची कशी फजिती होते हे सांगून आपल्याला सावध करत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.